नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, मुसळधार छान असा पाऊस पडत आहे आणि अशा पावसामध्ये काहीतरी चटपटीत झणझणीत असं आपल्याला तळलेले पदार्थ खायची इच्छा होते. तर म्हणूनच आज मी इथे एक पारंपरिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी कुरकुरीत मस्त आळूवड्या आपण इथे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी बाजारातनं फ्रेश अशी आळूची पानं आणलेली आहेत. ह्या आळूच्या पानांना राजाळू आळू असे म्हणतात. थोडीशी जाडसर असतात आणि ह्याचा कलर एकदम डार्क ग्रीन असतो. तर ही पानं आणल्यानंतर त्याची देठं काढून घ्यायची आहेत. शिरा अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि 2 वेळेस पानं स्वच्छ धुवून निथरट ठेवायचे आहेत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी इथे मी ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. त्यानंतर लसणाच्या कांद्र्या सोलून घेतलेल्या आहेत 3 ते 4 आणि 2-3 चमचे मी मस्त इथे जिरं घातलेलं आहे. मीठ आणि हळद घातलेली आहे. मीठ आणि हळद आपल्याला अशा प्रमाणात घालायचं आहे की आपल्याला बेसनाच्या अंदाजालाही पुरेल. तर इथे मी वाटण मस्त सरबरीत असं तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण इथे बेसन घेऊया. इथे मी 2 वाट्या भरून बेसन घेतलेलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ, आणि त्याच्यामध्ये 1 वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी 1 ते 2 चमचे इथे तीळ घातलेले आहेत आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आपण हळद आणि मीठ आधीच घातलेलं आहे, तरीही तुम्ही तुमचा अंदाज बघून मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे असं आपण तयार करून घेतल्यानंतर बॅटर, आता आपण हे बॅटर आळूच्या पानांवरती छान पसरवून लावणार आहोत. तर आळूची देठं जर जाड असतील तर ती अशा पद्धतीने थोडीशी ठेचून घ्यायची आहेत आणि हे जे बॅटर आहे ते छान आळूच्या पानांवर व्यवस्थित पसरून द्यायचं आहे. मी गॅसच्या धक्क्यावरच अशा पद्धतीने आळूची पानं पसरवत घेतलेली आहेत. स्वच्छ केलेला आहे मी प्लॅटफॉर्म हा, आणि मग हे मी छान आळूचा गोळा इथेच तयार करत घेतलेला आहे. 4-5 पानं अशा पद्धतीने आपण अरेंज केल्यानंतर ती अशा पद्धतीने आपण फोल्ड करायची आहेत दोन्ही बाजूनी. म्हणजे आळूवड्या आहेत त्या आपल्याला कट करताना किंवा फ्राय करताना त्या सुटत नाही, त्याचे लेयर्स मोकळे होत नाहीत. तर अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूनी सील केल्यानंतर वरतून पुन्हा आपल्याला बेसनाची लेयर लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि मग बघा, दोन्हीकडची टोकं अशा पद्धतीने मध्ये आणून फोल्ड करायचे आहे. आणि आता आपण सुरुवातीपासून ह्याचा रोल बनवत जाणार आहोत. आता हा रोल बनवताना एकदम आपल्याला घट्ट बनवायचा आहे. कुठेही आतमध्ये अशी पोकळी निर्माण होईल असं करायचं नाही आहे. असं घट्ट आपल्याला आळूचा हा रोल बनवत बनवत शेवटपर्यंत असं बेसन लावत जायचं आहे. आणि पूर्ण अशा पद्धतीने हा आळूचा गोळा छान इथे तयार झालेला आहे. व्यवस्थित बेसन आपल्याला लावायचं आहे जेणेकरून सगळीकडे छान बेसन व्यवस्थित पसरवलं जावं. गोळा वाळून झाल्यानंतर संपूर्ण गोळ्याला वरूनसुद्धा आपण हे जे बेसनाचं बॅटर आहे ते छान लावून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हा आळूचा गोळा इथे आपला छान तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित टाईट मस्त बांधलेला आहे हा आळूचा गोळा. आता आपण एका स्टीमरमध्ये ह्याला स्टीम करूया. तत्पूर्वी स्टीमरला आपण व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यायचे, ग्रीसिंग करून घ्यायचे जेणेकरून आळूचा गोळा ह्याला चिटकू नये. आता हा स्टीमर खूप सुंदर आहे, माझ्या जावेने मला गिफ्ट केलेला आहे. खूप सुंदर याच्यामध्ये वस्तू अगदी 15 ते 20 मिनटातच छान स्टीम होतात. तर आता हे आळूचे दोन्ही गोळे मी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. एकावर एक जरी चिटकले तरी घाबरायचं कारण नाही. थोडं तेल सोडायचं, त्यामुळे हे आळूचे गोळे एकमेकांना चिटकत नाही. खालच्या पात्रात मी पाणी उकळत ठेवले आणि वरच्या पात्रात आळूचे गोळे अरेंज केलेत. 15 ते 20 मिनटं छान वाफ देऊन घेतलेली आहे. आणि आता व्यवस्थित थंड झाल्याशिवाय आपण हे काढायचे नाही आहेत. छान थंड झालेले आहेत. आता बघा, एकदम इझिली ते बाहेर निघालेले आहेत कारण आपण तेल घातलं होतं. आणि अशा पद्धतीने मी ते आता कट करून घेतलेले आहे. तुम्ही जाड पातळ तुम्हाला हवे त्या शेपमध्ये असे छान हे आळूचे वड्या कट करू शकता. आता मी हे शॅलो फ्राय करणार आहे. तर शॅलो फ्राय करण्यासाठी थोडंच तेल मी घालणार आहे, खूप तेल घालणार नाही आहे. शॅलो फ्राय करताना काय करायचं आहे, आपल्याला गॅस फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला आळूवड्या तळायच्या आहेत. तुम्ही जर भरपूर तेल घालून डीप फ्राय करत असाल तर तुम्हाला हाय फ्लेम करावी लागेल. पण आपण शॅलो फ्राय करतो आहे त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये अशा मस्त लो टू मीडियम फ्लेमवरच आळूवड्या छान क्रिस्पी होतात. बघा किती सुंदर झालेल्या आहेत आळूवड्या, अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत. लेयर पण तुम्ही बघू शकता, एकूण एक लेयर तुम्हाला स्पष्ट दिसते आळूवड्यांची. वरून कलर खूप सुंदर आला आहे.
आणि हे राजा अळू अजिबात खाजवत सुद्धा नाही. तर अशा सुंदर अळवड्या तुम्ही या पावसाळ्यात नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.